विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर 27 मार्चला होणार मतदान आणि मतमोजणी। आमच्या पाडवी, राजेश विटेकर, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके हे विधानसभेवर। राष्ट्रवादीला विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता, सूत्रांची माहिती। सरकारकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ग्रामविकास विभागासाठी सर्वाधिक 3000 कोटींच्या पुरवणी मागण्या तर 932 कोटींच्या पुरवणी मागण्या अनिवार्य वर्गातल्या। राज्याला आर्थिक घरघर लागलेली असून वीज महामंडळाची 78,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा। पुरवणी मागण्यांवरून सरकारवरती साधला निशाणा। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भात ठाकरेंची शिवसेना येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार आणि यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र सुद्धा दिलं जाईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांची विस्तृत चर्चा। विधानसभेत ठाकरेंचा आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, नाना पटोले यांची मागणी। नव्या सरकारच्या कार्यकाळामध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आमचा असावा, काँग्रेसची मागणी। महाराष्ट्रामधल्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुद्धा संख्याबळ ठेवलेलं नाही। एकनाथ शिंदे यांची टीका, तरी सुद्धा हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, शिंदेंची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंच्या प्रकरणी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात मंत्री धनंजय मुंडेंची सत्र न्यायालयामध्ये धाव। अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांच्याकडून सत्र न्यायालयामध्ये आव्हान। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि लवकरच जाहीर सुद्धा होणार आहे। करुणा मुंडे यांचं मोठं वक्तव्य। आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची करुणा मुंडे यांची माहिती। आरोपीला अटक करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेतलं। मागणी मान्य झाली नाही तर उपोषण पुन्हा पुढे सुद्धा सुरूच ठेवू, ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रतिक्रिया। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण स्थगित। अप्पर पोलीस अधीक्षकांनी आरोपींना शोधण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर उपोषण स्थगित। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता म्हणून इंग्रज भारतामध्ये आले, तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती, अबू आझमी यांचं वादग्रस्त वक्तव्य। औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणं हे महापाप, अबू आझमींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी। खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान असा 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषण केलं जाईल। शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार राज्यपालांकडून व्यक्त। शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना सुद्धा मार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा निर्णय। मार्गामुळे धार्मिक स्थळं जोडली जातील, आर्थिक विकास होईल आणि वेळ सुद्धा वाचेल असा सरकारचा दावा। अर्थसंकल्पामध्ये एसटीच्या थकीत बिल देण्यासाठी विशेष तरतूद करा, श्रीरंग बर्गे यांची मागणी। लाडक्या बहिणीला महिला दिनाच्या निमित्ताने सरकारकडून गिफ्ट दिलं जाणार। 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते मिळणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 8 मार्चला मिळतील। केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच जर सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांचं काय? संजय राऊतांचा जळगावमधल्या छेडछाडीच्या प्रकरणावरून सरकारवरती हल्लाबोल। राज्यामध्ये लाडक्या बहिणींना आधी सुरक्षितता द्या, राऊतांचं टीकास्त्र। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन। लाडकी बहीण योजनेच्या मार्फत राज्यामधील महिलांना फसवून महायुती सरकार सत्तेत आलं, तसंच शेतमालांच्या खरेदीच्या संदर्भात सरकार अपयशी ठरल्याचा काँग्रेसचा आरोप। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती भंडारा जिल्हा काँग्रेसचा मोर्चा। शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी। यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। धाराशिवमध्ये काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा सरकारच्या विरोधामध्ये एल्गार। यवतमाळच्या दिग्रजमध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांचा रास्ता रोको। गंगेमध्ये डुबकी मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या, खासदार संजय देशमुख यांची सरकारवरती टीका। यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन। निवडणुकीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप।
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी यासाठी काँग्रेसची सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या समोर काँग्रेसचं आंदोलन. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवरती मिळत नसल्याचा आरोप करून काँग्रेसची निदर्शनं. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हायला हवी, तसंच सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी अशी सुद्धा काँग्रेसची मागणी. वाशिममध्ये सरकारच्या विरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू. बुलडाणा जिल्हा काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती तसंच कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी मोर्चा सुद्धा काढला. काँग्रेसकडून धुळे महानगरपालिकेचा जाहीर निषेध. गेल्या 5 वर्षांपासून धुळे महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार तर शहरामध्ये करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची विकास कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडलं, त्यामुळे उजनी धरणामधील पाणीसाठ्यावरती परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना मोठा फटका. विक्रीलायक केळी देखील वाढत्या तापमानामुळे सुकून चालली असल्यामुळे शेतकरी चिंतातूर. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधल्या पानगव्हाणमध्ये शेतकऱ्यांच्या गंजीला आग. कोणीतरी मुद्दाम आग लावल्याचा महिला शेतकऱ्याचा आरोप. वाशिमच्या रिसोडमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक. पाणी टंचाईच्या विरोधात महिलांचा रिसोड पंचायत समितीवरची मोर्चा. कर्मचाऱ्यांना महिलांनी धारेवर धरला. धाराशिवच्या हिंगळजवाडीमध्ये शेळ्या चोरणाऱ्यांकडून शेतकऱ्याची हत्या. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. एका आरोपीला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केला. नाशिक जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद शाळांच्या वेळेमध्ये काहीसा बदल. दुपारच्या ऐवजी सकाळच्या सत्रामध्ये आता शाळा भरणार आहेत. उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेमध्ये काहीसा बदल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.